सांगली पोलीस दलाच्या वतीने सोमवारी 27 जुलै बिरनाळे पब्लिक स्कूल संजयनगर येथे सायबर गुन्हे अंमली पदार्थाचे दुष्परिणाम, महिला सुरक्षा व वाहतूक सुरक्षा या विषयावर जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेची जाणीव करून देणे, अंमली पदार्थाच्या व्यसनापासून दूर राहण्याचा संदेश देणे तसेच महिला व वाहतूक सुरक्षेबाबत मार्गदर्शन करणे हा कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता। यावेळी डॉक्टर श्री चंद्रशेखर हळीगळे यांनी अंमली पदार्थाच्या सेवनामुळे होणारे शारीरिक, मानसिक व आर्थिक दुष्परिणाम स्पष्ट करत विद्यार्थ्यांना व्यसनमुक्त जीवन जगण्याचे आवाहन केले। व्यायाम, ध्यानधारणा आणि सकारात्मक जीवनशैलीचा स्वीकार करण्यावर त्यांनी भर दिला। सायबर पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती रुपाली बोबडे यांनी डिजिटल फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर आणि अनोळखी लिंक किंवा APK फाइल्सवर क्लिक न करण्याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी डिजिटल अरेस्ट, जादा परताव्याच्या आमिषाने होणारी फसवणूक आणि इतर सायबर गुन्ह्यांविषयी माहिती देत कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत 112 आणि सायबर फसवणुकीसाठी 1930 हेल्पलाईनचा वापर करण्याचे आवाहन केले। सदर कार्यक्रम सांगली पोलिसांच्या अधिकृत YouTube चॅनलवरून थेट प्रक्षेपित करण्यात आला। जिल्ह्यातील विविध शाळा व महाविद्यालयांमधील सुमारे 19 ते 20 हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाईन सहभाग नोंदवून या जनजागृती मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। नमस्कार, मी तुषार दोशी, पोलीस अधीक्षक सांगली। आपल्या सगळ्यांना माहिती देऊ इच्छितोय की आप्पासाहेब बिरनाळे पब्लिक स्कूल येथे सोमवार दिनांक 27 जुलै रोजी सायबर अवेअरनेस, सायबर गुन्हे, अंमली पदार्थांच्या संदर्भाने होणारे दुष्परिणाम, विद्यार्थिनींची सुरक्षा या संदर्भाने तसेच वाहतूक नियम पाळणे या संदर्भाने एक ऑनलाईन YouTube लाईव्ह हे फंक्शन आम्ही घेत आहोत आणि या फंक्शनमध्ये आम्ही या सर्व विषयांवर जनजागृतीचं काम करणार आहोत आणि एकाच वेळेला ही लिंक आम्ही विविध शाळा, कॉलेजेस आणि ग्रुप्समध्ये शेअर करतोय। आत्ता ही जी YouTube चॅनलची लिंक आहे त्याच्यावर आपण क्लिक होऊन त्या लाईव्ह प्रोग्रामला जॉईन होऊ शकता। माझं सर्वांना आव्हान आहे की ह्या चांगल्या कार्यक्रमाचं जास्तीत जास्त जे प्रक्षेपण होणार आहे ते लोकांनी ते बघावं, जेणेकरून अंमली पदार्थांच्या विरुद्ध मोहीम आणि सायबर सुरक्षा, सायबर गुन्हे यांच्याबद्दल जास्तीत जास्त जनजागृती होईल। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा।